कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता वंशी विभूषित करानवनीरदाभात पितांबरा धरुण बिंब फलाधरुष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदृक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर जयति जगति माया यस्य कायादवस्ते वचन रचन में कहूँ केवलम चाकलय ध्रुव पदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का पुढते तुझ पुढे आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी भजती जनामध्ये धन्य धन्य मुक्ता विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठाल पाताळ लोकिनेला दरिद्रीत भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भक्त शिरोमणी प्रेममूर्ती कीर्तन सम्राट पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराज यांच्या दासी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्रख्यात असणाऱ्या महिला संत श्री संत जनाबाई महाराज यांचा चवकडीचा चार चरणाचा देवाशी प्रेमाचं भांडण करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निवडला विढाला या अभंगावर थोडं विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा अल्पासा परिहार द्यायचा म्हणजे असा
उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथागत भक्तिमती माता आज जो काही हा सेवेचा सुयोग नवे नवे जे काही कीर्तन रूपी वाक्पुष्प आकारण कारण करुणावरणालय भक्तवांच्या कल्पतरुतडी देत विनिंदित पितांबरधारी श्री भगवान पंढरीनाथाच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य आईसाहेब आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचं सौभाग्य आज या ठिकाणी मला प्राप्त होत आहे। निमित्त जवळजवळ इथं बसलेल्या सर्वांना ज्ञात आहे। भगवंताच्या असीम कृपेने अनेक संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परिसरातील श्रोतू मंडळी परिसरातील टाळकरी मंडळी परिसरातील हरिभक्तिपरायण मंडळी सर्वांच्या सहकार्याने समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने कार्यकर्ते मंडळीच्या सुंदर अशा नियोजनाने आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज तथा आदरणीय गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण महादेव बाबा या मंडळीच्या मार्गदर्शनाखाली गेले 3 वर्षे झाले चालत असलेला मध्ये मध्ये थोडासा खंड पडलेला आणि ह्याही वर्षी पुन्हा बरोबर ना तितक्याच जोमानं उभा राहिलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सोहळा अगदी गोड 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 वातावरण या ठिकाणी तुम्ही निर्माण केलेलं आहे। खरं तर दृष्ट लागेल असा मंडप या ठिकाणी तुम्ही उभारलेला आहे। प्रथमतः तुम्हा सर्व गावकऱ्यांकरता तुम्हीच एकदा जोरदार टाळी वाजवा। खरं तर मी आल्या आल्या जेव्हा बघितलं की गावाच्या बाहेर मंडप आहे बा जंगल में मंगल आहे तर म्हटलं आता एवढा मोठा मंडप आता या थंडीत अशा थंडीमध्ये एवढ्या गारठ्यामध्ये किती लोक कीर्तनाला येतील बा मंडपात नेमकं किती माणसं राहतील किंवा आपल्या टाळकऱ्यांना ना आपल्यालाच कीर्तन करावं लागेल का असं थोडा भ्रम माझ्या अंतकरणात निर्माण झाला। पण तो तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दाखवून दूर केला म्हणून तुमच्याकरता खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद आहे। अगदी गोड 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 असं वातावरण या ठिकाणी तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि महाराजांचे प्रयत्न कार्यकर्त्यांची साथ नाही का आणि आजूबाजूनं त्या ठिकाणी जेव्हा हे वातावरण आपण पाहतो तर खरं तर आमच्या खानदेशात असं महाराजजी फार वातावरण कमी पाहायला मिळतं। एवढी मंडळी खरं तर क्षेत्रावर पाहायला मिळते। जे काही संस्थांचे कार्यक्रम आमच्याकडे खानदेशात होतात तर एवढी टाळकरी मंडळी संस्थांवरच पाहायला मिळते खेड्यागावात पाहायला मिळत नाही। पण हे त्यातल्या त्यात आपल्या या भूमीचं भाग्य आहे या परिसराचं हे वैभव आहे की किमान प्रत्येक गावामध्ये एका एका गावात किमान किती जरी कमी म्हटलं तरी 50 टाळकरी तरी निघतील आणि ह्या थोरा मोठ्यांचे उपकार या परिसरावर आहे। आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी श्री गुरु यशवंतजी बाबा निपाणेकर गेल्या अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी शिबिराची योजना केली शिबिराचे कार्यक्रम घेतले अनेक विद्यार्थी त्यातून घडवले आणि पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी जे घडले त्यांनी अजून पुन्हा पुढे टाळकरी घडवले म्हणून असा या आपल्या परिसराला वारसा आहे। आदरणीय बाबांच्या छत्रछायेखाली आपलं हे गाव आहे। सद्गुरू यशवंत महाराजांचा आपल्या या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे आणि एकाहुनी बडीरे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। गायनाची साथ करण्याकरता आदरणीय श्री हरिभक्तपरायण गायन कोकिळा विदर्भ कोकिळा निपाणेकर देवचंद महाराज निपाणेकर अजून त्यांच्या बाजूला श्री हरिभक्तपरायण वसंता महाराज पोरसकर दिनेश महाराज राठोड पिंपरी गवळी मुरलीधर महाराज भंडारी वासुदेव महाराज गावंडे विदर्भ कोकिळा देवचंद महाराजांचं नाव आपण घेतलं समस्त गोकुळ महाराज समस्त पंचक्रोशीतील गुणीजन मंडळी आणि त्यातल्या त्यात मला वाजवण्याकरता म्हणजे कीर्तनात मृदंग वाजवण्याकरता दोनही बाजूला 2 असे गोड असे मृदंगाचार्य अगदी दोघंही लहान आहे मूर्त्या लहान आहे पण कीर्ती महान आहे। एकदा दोघांकरता जोरदार टाळी वाजवा। या बाजूला आमचे लहान गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज तोरनाळेकर आमच्या तालुक्याचं वैभव अगदी ते या ठिकाणी मृदंगाची सेवा करण्याकरता आहेत। या बाजूला माझ्या उजव्या हाताला आपल्याच गावातील एक गोड रत्न मूर्ती लहान आहे परंतु आमचे सुपेश महाराज अगदी लहान वयामध्ये गोड हात आहे। आता हे एवढं या वयात साध्य होणं ह्या सोप्या गोष्टी नाही। तुम्हाला खोटं वाटत असेल तर आता जिथं जागेवर तुम्ही बसलेला आहात त्या जागेवर अशी जमिनीवर थाप मारा। वा कसं काय वाटतं गारगार वाटतं का मारून बघा एक जराशी जोरात ताकदीनं वाजवून हा बस 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 फुटल रे फुटल कसं काय वाटतं गार वाटतं का
प्रयत्न करायला काय हरकत आहे, गार वाटतं का नाही? मग एवढ्या म्हणजे आपण जर खाली नवे नवे नुसतं बघा हातावर हात मारला तरी काय होतं, हा लागतं. आणि अशा या थंडीच्या वातावरणामध्ये पूर्ण ताकदीनं असं वादन करणं हे बोल बोलता वाटे सोपे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हा म्हणून तरी सुद्धा आळस न करता ताकदीचं वादन या दोघही मंडळीचं आहे, सुपेश महाराजांचं आहे, आपल्या गावातले. आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे.